नमस्कार. प्रथम तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर घरामध्ये तीच भाजी खाऊन कंटाळले असेल तर आज स्पेशल ही रेसिपी पाहूया. तर इथे मी 15 ते 20 मिनिट आधी तुरीची डाळ भिजत घातली आहे. आता यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायचे आणि कढईवरती 2 चमचे तेल टाकायचे. आता तेल छान गरम झाले की त्यामध्ये राई जिरे टाकायचे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये तेजपान टाकायचं आहे. तर तमालपत्र 1 2 ते 3 टाकायचे आणि त्यानंतर 3 ते 4 मोठे कांदे बारीक असे कट करून घेतले आहे. तर या डाळ कांद्यामध्ये आपण कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा आहे. यामुळे आपला डाळ कांदा खूपच छान लागतो. आता छान असा कांदा परतून झाला की लगेच कढीपत्त्याची काही पानं टाकायची आहेत. कढीपत्त्याची पानं टाकून झाली की आलं लसूण याची पेस्ट टाकायचे आणि हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीचा कंटाळा येतो, उन्हाळ्यामध्ये काही खावंसं वाटत नाही आणि भाज्यासुद्धा खूप महाग होतात. यामुळे अशा पद्धतीने तुम्ही डाळ कांदा केलात की मस्त लागतो. आता आपण भिजवलेली जी डाळ होती तुरीची ती यामध्ये ॲड करायची. तर ही डाळ सगळी एकदा मिक्स करून घ्यायचे. डाळ परतून झाली की यामध्ये आता काही आपण मसाले ॲड करूयात. तर आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहेत ते मसाले टाकायचे. तर इथे मी लाल मिरची पावडर 1 चमचा टाकली, त्यानंतर काळा मसाला टाकला आहे 1 चमचा, हळद टाकली आहे अर्धा चमचा आणि यानंतर गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा. तर तुम्ही तिखट कितपत खाताय त्यानुसार ॲड करा. आता हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया. आता हे सगळं परतून झाले की त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. तर बाजूच्या गॅसवरती मी गरम पाणी ठेवलं होतं ते ॲड करते. तर साधारणतः 1 ग्लास पाणी मी टाकलेलं आहे. तर हा डाळ कांदा मी पातळ न करता थोडासा दाटसर करते, त्यामुळे पाण्याचा वापर थोडासा कमी केला आहे. तुम्ही पातळसुद्धा करू शकता. आता यानंतर सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकायचे. तर ही डाळ जास्त शिजवायची नाही आहे, अगदीच 80% आपल्याला शिजवायची आहे. आणि त्यानंतर हा सगळा डाळ कांदा तयार झाल्यानंतर शेवटी टाकायचा आहे कोथिंबीर. आता मस्त आपला डाळ कांदा तयार झाला आहे. आहा, मस्त असा आपला हा डाळ कांदा तयार झाला आहे. तर तुम्ही कडक भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर सुद्धा सर्व करू शकता. मस्त असा डाळ कांदा तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. चवीला तर अप्रतिम लागतो. त्यामुळे तुम्ही ही नक्की रेसिपी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. तर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच घंटीचं सुद्धा बटन दाबा. रेसिपी आवडल्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग अशाच रेसिपीसोबत परत भेटूया. बाय बाय.